ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025चा बिगुल वाजताच स्थानिक राजकीय घडामोडींना वेग आलाय। प्रभाग क्रमांक 4 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून रोहिणी राजेंद्र दोंदे आणि मनीषा गिरिजाकांत वल्वे या दोघींची उमेदवारी जाहीर झाली आहे। राजेंद्र दोंदे व गिरिजाकांत वल्वे हे नेहमी समाजकार्यात अग्रस्थानी असून त्यांनी कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय। त्याच अनुभवाच्या बळावर या निवडणुकीत जनतेच्या सेवा करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय। प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर उपाययोजना करणे हे आपले प्राधान्य असल्याचं दोन्ही उमेदवारांनी सांगितलंय। सिद्धार्थनगर परिसरातील रस्त्याची दयनीय अवस्था आणि पाण्याचा तुटवडा हा लोकांच्या दैनंदिन जीवनातील मोठा प्रश्न असून निवडून आल्यास हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। नळाला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी प्रभावी नियोजन तसेच विजेच्या अनियमिततेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याचेही उमेदवारांनी स्पष्ट केले। ओझर नगर परिषद या ठिकाणी पहिल्यांदाच नगर परिषदची निवडणूक होऊ घातली आहे 2025 ते 30। त्याच प्रसंगी आमच्या एचएल कारखान्यातील ओझर टाउनशिप येथील प्रभाग क्रमांक 4 येथील उमेदवार आमच्या मिसेस मनीषाताई वल्वे आणि दुसऱ्या रोहिणीताई दोंदे या उमेदवारी करत आहे। सातत्याने आम्ही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे। म्हणजे जर एचएल कामगारांचे जे वसाहतीमधून जे ओझर गावात राहत असतील त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न असेल, स्ट्रीट लाईटचा असेल, रोडचा रस्त्यांचा जो प्रश्न असेल किंवा जे कामगारांच्या जन्म दाखल्याचा मृत्यूचा जो दाखले असतील हे सातत्याने आम्ही त्यांना घरपोच देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि पुढेही जसे जसे काही कामं असतील त्यांचा करण्याचा आमचा मानस आहे आणि नक्कीच चांगलं असं काम करण्याचा आमचा हेतू आहे। एचएल टाउनशिप हा जो आमचा वार्ड आहे यामध्ये सर्व ॲम्युनिटीज हे एचएल प्रशासन देत असतं। पण जे कामगार ओझर टाउनशिप सोडून जे बाकीच्या नगरामध्ये राहण्यासाठी जातात त्यांच्यासाठी ज्या पण काही सुविधा लागत असतील त्या आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत असतो। पण जे टाउनशिपमधील कामगार असेल त्यांना रहिवासी दाखला असेल, जन्म दाखला, मृत्यू दाखला असे छोटे छोटे जे विषय असतात ते पुरवण्यासाठी आम्ही नक्कीच त्यांना हातभार लावत असतो किंवा तिथं तत्परतेने आम्ही त्यांना सेवा देत असतो। आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहे अनिताताई घेगडमल ह्या पण आमच्यासमोर उमेदवारी करत आहे। त्यांना पण भरघोस मताने निवडून द्यावा अशी मी सर्व आमच्या कामगारांना विनंती करेन। कदमच्या मार्गदर्शनाखाली हा जो पॅनल लढवतो आहे बीजेपी कडनं, याच्यात माझी मिसेस रोहिणी दोंदे तसेच मनीषाताई वल्वे ह्या 4 प्रभागातून निवडणूक लढवत आहे। ज्या काही युवकांच्या समस्या आहेत त्या आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करू, त्यांना रोजगार मिळवून देऊ आणि सिद्धार्थनगरमध्ये रस्त्याचा, वीज, पाणी या ज्या समस्या आहेत, एक दिवसाआड पाणी येतं आहे तर आम्ही रोज पाणी करण्याचा प्रयत्न करू। एक दिवसाआड जे पाणी येतं ते नियमित पाणी आम्ही करू। जिल्हा परिषद शाळेची जी दुरावस्था आहे ती आम्ही रंगरंगोटी किंवा ज्या मुलांना काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि ज्यांना जो रस्त्याचा मार्ग आहे जो एचएलच्या वसाहतीला खेटून आहे तर तो आम्ही मोकळा करून देऊ। तसेच आमचे नगराध्यक्ष घेगडमलताई उमेदवार यांना प्रचंड मतांनी कमळाचं बटन दाबून विजयी करा ही नम्र विनंती। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।